राज्यातील सर्व ग्रामपंचायत आणि शैक्षणिक विभागात वर्तमानपत्र सुरू करणे ही संकल्पना राज्य पत्रकार संघाची मला अत्यंत महत्त्वाची वाटत असून यासाठी शासनाने तसा आदेश काढण्यासाठी मी प्रथम विधानसभेत गेल्यानंतर हा प्रश्न मांडेन आणि तो नक्कीच मार्गी लावला जाईल असं आश्वासन अकोले विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार तथा विद्यमान अपक्ष उमेदवार वैभव पिचड यांनी काल महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाचे राज्य सरचिटणीस डॉक्टर विश्वास आरोटे यांच्या सहकार्याने भेट घेऊन विविध मागण्यांचं निवेदन देण्यात आलं आणि दीक्षाभूमी ते मंत्रालय या संवाद यात्रेची पुस्तिका त्यांना देण्यात आली। तर संघटनेचे प्रदेशाध्यक्ष वसंतराव मुंडे यांनी जी संवाद यात्रा काढली ती संपूर्ण देशाला नक्कीच आदर्श ठरणारी आहे। या संवाद यात्रेमध्ये महायुतीच्या सरकारने 2 मागण्या मंजूर केल्या, तरी अजून ज्या मागण्या प्रलंबित आहेत त्यासाठी मी नक्कीच प्रयत्न करेन, त्या मार्गी लागतील यासाठी देखील माझा सतत पाठपुरावा राहील असं आश्वासन दिलं आहे। महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाच्या विविध मागण्यांचे निवेदन माजी आमदार वैभव मधुकरराव पिचड यांना अकोले येथे सादर करण्यात आले। या निवेदनाची प्रमुख मागणी म्हणजे पत्रकारांच्या समस्यांचं निराकरण करण्यासाठी स्वतंत्र महामंडळाची स्थापना केली आहे आणि विविध सुविधा पुरवणे। हे निवेदन महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाचे राज्य सरचिटणीस डॉक्टर विश्वासराव आरोटे यांच्या नेतृत्वाखाली देण्यात आले। या प्रसंगी वैभव पिचड यांनी पत्रकारांच्या मागण्यांना पूर्ण पाठिंबा देत त्यांच्या समस्या जाणून घेतल्या। पिचड म्हणाले, पत्रकारांच्या मागण्या अत्यंत योग्य आणि त्यांच्या कार्यक्षेत्राच्या सुधारणेसाठी आवश्यक आहेत। पत्रकारांनी समाजाला योग्य माहिती देण्यासाठी आपल्या कामाचे महत्त्व आणि धोक्याचं स्वरूप लक्षात घेता त्यांना आवश्यक त्या सुविधा मिळणं गरजेचं आहे। मी या मागण्यांच्या पूर्ततेसाठी शासनाकडे निश्चितच प्रयत्न करेन। डॉक्टर आरोटे यांनी पत्रकारांच्या सुरक्षेशी संबंधित विषय, आर्थिक सहकार्याची आवश्यकता तसेच त्यांच्या सामाजिक आणि व्यावसायिक सुरक्षेची हमी देण्याची गरज याविषयी माहिती दिली। त्यांनी शासनाने यथोचित पावले उचलून पत्रकारांच्या समस्या सोडवाव्यात अशी अपेक्षा केली। या चर्चेत पिचड यांनी विशेष करून ग्रामीण भागातील पत्रकारांसाठी योजना तयार करण्याचं आश्वासन दिलं। शहरी भागातील पत्रकारांसाठी विविध योजना लागू केल्या जातात, त्याप्रमाणेच ग्रामीण भागातील पत्रकारांसाठी लाडका पत्रकार योजना का सुरू करू नये, मी विधानसभेत हे मुद्दे नक्कीच मांडेन असंही त्यांनी सांगितलं आहे। आणि याशिवाय ग्रामपंचायत आणि सर्व शाळांमध्ये वर्तमानपत्रांसाठी दरमहा 10,000 रुपयांची तरतूद करण्याची मागणी त्यांनी समर्थित केली। या महत्त्वपूर्ण भेटीच्या वेळी पत्रकार संघाचे विविध सदस्य उपस्थित होते। पिचड यांच्या आश्वासनाने पत्रकार संघाच्या प्रतिनिधींनी समाधान व्यक्त केले आणि या पाठिंब्यामुळे त्यांच्या मागण्यांना शासनाकडून योग्य विचार आणि पावलं उचलली जातील अशी आशा व्यक्त केली। अकोले येथे झालेल्या या चर्चेत पत्रकारांच्या समस्या, त्यांची सामाजिक सुरक्षा, त्यांच्या कार्याची प्रशंसा तसेच त्यांच्या हितासाठी स्वतंत्र महामंडळाची गरज यावर सखोल चर्चा सुरू झाली। या चर्चेमुळे पत्रकारांच्या मागण्यांना राजकीय समर्थन मिळालेलं असून भविष्यात पत्रकारांच्या हितासाठी ठोस पावलं उचलली जातील अशी अपेक्षा आहे। आणि यावेळी पत्रकार विद्याचंद्र सातपुते, संजय गायकर आदी उपस्थित होते। महाराष्ट्राचे सर्वमान्य दैनिक समर्थ गावकरी अहमदनगर, पुणे, नाशिक, जळगाव, धुळे, नंदुरबार, सोलापूर, कोल्हापूर, सांगली, सातारा, मुंबई, ठाणे, पालघर, रत्नागिरी, रायगड, सिंधुदुर्ग, नांदेड, उस्मानाबाद, बीड, औरंगाबाद, नागपूर, गडचिरोली, भंडारा, गोंदिया, अकोला, यवतमाळ, बुलढाणा येथून एकाच वेळी प्रसिद्ध होणारे एकमेव दैनिक, सर्वसामान्य जनतेचे खुले व्यासपीठ। संपादक आहेत विश्वासराव आरोटे। मोबाईल नंबर आहे 9423 38 85 08। दुसरा मोबाईल नंबर 9423 46 72 72। तिसरा मोबाईल नंबर 75 88 15 0001। वेबसाईट आहे sgavkari.com। मेल आयडी आहे akl gavkari@gmail.com।